वन्नगन्ध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार युतेन धूपेना सुगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्। विश्व शांतिदूत, विश्ववंदनीय महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध सम्यक संबुद्धांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, सरळ मार्गी निब्बाणगामी, निब्बाण अशा परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंतिमही कल्याणकारी, बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्यावर आरूढ असलेला तथागतांचा आहुनेयो म्हणजे पाहुणचार करण्यास योग्य, पाहुनेयो म्हणजे पाहुणचार करण्यास योग्य, दक्षिणेयो म्हणजे दान दक्षिणा करण्यास योग्य, अंजली करणियो म्हणजे अंजलीबद्ध दोन्ही कर हात जोडून वंदन करण्यास योग्य, पुय्यं खेतं लोक साते पुण्याची खेती करणारा, पुण्यक्षेत्र असा तथागतांचा आर्य श्रावक भिक्खू संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या त्रिरत्नाची जगामध्ये बराबरी केली जात नाही आणि केली जाणारही नाही। बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाच्या 9 गुणांच्या या 24 गुणांचा स्मरण करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवामुळे आमच्या जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला आणि मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला, अशा त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला सुद्धा स्मरण, त्यांच्या धम्मक्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत समर्पण। या बोधिसत्वाची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई, रमाई बुद्धविहार नाचनगाव या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका, बालक बालिका, आज मी आपणाला महामाया या जी व्यक्तिरेखा आहे, महामाया या महामायेच्या संदर्भात सांगत असताना किसा गौतमीचे जे उद्गार आहे, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये किसा गौतमीचे गौरव उद्गार, ती किसा गौतमी अशी म्हणते, निपुता नुनंसो माता, निपुता नुनंसो पिता, निपुता इदिसो पतिती। अर्थातच धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्ररत्न राजरत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा महान असा पती मिळाला। तर महामाया हे जे पात्र आहे, की एक स्त्री म्हणून महामाया आणि महाप्रजापती गौतमी
प्राचीन जम्बूद्वीप भारतवर्षामध्ये जी 16 महाजनपद होती त्यापैकीच एक महाजनपद म्हणजेच कोलीय जनपद. आता हे कोलीय जनपद, हे कोलीय हा पाली शब्द आहे, प्राकृत हा शब्द आहे कोलीय. कोलीय शब्द हा पाली प्राकृत आहे. कोली हा शब्द हिंदी आहे आणि कोळी हा शब्द मराठी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ प्रांतामध्ये होई असा हा शब्द उच्चारला जातो. तर या कोलीय जनपदाची जी महान स्त्री आहे, बुद्ध माता, सिद्धार्थ गौतमाची माता बुद्ध माता महामाया, ही महामाया जिचं जे वंशज आहे, जे कोलीय वंशज, या कोलीय वंशजाच्या संदर्भात जर आपण जाणून घेतलं तर या कोलियांचं जे पूर्वज आहे, या कोलियांचं मूळचे पूर्वज म्हणजे वाराणसीचे. या वाराणसीच्या काठावर जे गंगा नदी आहे, या वाराणसीच्या गंगा नदीच्या काठावर राम नावाचा एक कोलीय त्या ठिकाणी राहत होता. राम म्हणजे केवळ रामायणातला नाही, राम हा शब्द बौद्ध साहित्यातला आहे. तर राम हा जो कोलीय आहे, राम नावाचा कोलीय हा वाराणसीला राहत असताना कालांतराने हे कोलीय वंशज हिमालयाच्या पायथ्याशी तराईच्या वनामध्ये, आणि त्यावेळी नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, कझाकिस्तान, इराण, इराक, मेसोपोटेमिया ते बॅक्ट्रियापर्यंत अखंड भारतामध्ये नेपाळ हा भाग येत होता. अखंड भारताचा एक भाग म्हणजे नेपाळ होय. तर या नेपाळ हा भारताचाच भाग असताना त्या नेपाळ भागामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी जे तराई प्रांत आहे आणि रोहिणी नदीच्या काठावर या कोलीय लोकांचं हे जनपद होतं, ही गणव्यवस्था त्या ठिकाणी राहत होती आणि या कोलीय लोकांचं ते राज्य होतं. आणि या कोलीय जनपदाचे जे 2 ठिकाणं आहे, एक म्हणजे देवदह नगरी आणि दुसरी म्हणजे रामग्राम. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये रामग्रामचे कोलीय हा उल्लेख येतो की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर रामग्रामच्या कोलियांनी सुद्धा बुद्धांच्या अस्थि धातूंवर, रॅलेक्सवर स्तूप निर्माण केला, महास्तूप, चैत्य स्तूप निर्माण केला. आणि हे रामग्रामचे कोलीय नागवंशीच होते. आणि म्हणून आपण एक गोष्ट ऐकतो की सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांच्या जे 84,000 चैत्य स्तूपांचं अस्थींवर स्तूप निर्माण करण्याचं जेव्हा ठरविलं गेलं तर त्यावेळी आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचतो की सम्राट अशोकांनी जे 8 स्तूप होते त्या 8 स्तूपांपैकी केवळ सम्राट अशोकाला केवळ 7 स्तूपांचंच उत्खनन करता आलं. 7 स्तूपांमधल्या बुद्धांच्या अस्थिधातू त्यांना घेता आल्या. 8वा स्तूप जो रामग्रामच्या नागवंशी लोकांनी त्याचा विरोध केला असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख सापडतो. तर ही महामाया म्हणजेच ही कोलीय वंशाची आणि तिची जी बहीण आहे महाप्रजापती गौतमी. आपल्याला महामाया किंवा मायादेवी किंवा केवळ मायावती किंवा केवळ माया म्हणून सुद्धा आपण हा शब्द उच्चारत असतो. पण बुद्ध काळामध्ये, त्या काळामध्ये स्त्रियांचं किती एक महत्व होतं की स्त्रियांच्या नावासमोर महा शब्द लागत होता. म्हणजे केवळ माया नाही तर महामाया, केवळ प्रजापती नाही तर महाप्रजापती. तर हे जे शब्द स्त्रियांचं किती मातृसत्ताक पद्धती बुद्धाच्या काळात अस्तित्वात होती. आणि म्हणून ही महामाया आणि ही महाप्रजापती ह्या दोघीही बहिणी ह्या देवदह रामग्राम नगरीच्या ह्या कोलीय वंशाच्या ह्या दोन्ही स्त्रिया आहेत राजा शुद्धोधनाच्या पटराण्या म्हणून, म्हणजे महामाया आणि महाप्रजापती गौतमी. आणि ज्या दिवशी
महामाया ज्या दिवशी तिचं पहिलं बाळंतपण करण्यासाठी जेव्हा ती राजा शुद्धोधनाला सांगत असते की माझं पहिलं बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे, मला माझी देवदह नगरीत या रामग्रामला माझ्या बाळंतपणाची व्यवस्था करावी म्हणून राजा शुद्धोधन लव्या जमासहित पांढरे शुभ्र हत्ती, घोडे, सोन्याच्या पालखीमध्ये आणि अनेक दासदासींमध्ये महामायेला त्या पहिल्या बाळंतपणाला पाठवल्या जात असतं. आणि पाठवल्या जात असताना त्या ठिकाणी एक रम्य असं लुंबिनी वन त्या ठिकाणी लागतं. आणि रम्य लुंबिनी वनाचं त्या ठिकाणी जो वैशाख पौर्णिमेचा जो ऋतू चालू आहे, वैशाख पौर्णिमेचा कालखंड चालू आहे, तर प्रत्येक स्त्रियांचं आपण बघत असतो, एखादी स्त्री जर गर्भवती असेल, तिच्या पोटामध्ये बाळ वाढत असेल, आपण ग्रामीण भागामध्ये बघत असतो की अनेक स्त्रिया ज्या प्रेग्नेंट आहे किंवा ज्या गरोदर आहे, गर्भवती असताना त्यांच्या कुठल्या तरी इच्छा असते. आपण ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती की ग्रामीण स्त्रियांमध्ये अनेक स्त्रिया गहू निवडताना गहूचे ते मातीचे खडे खातात. काही स्त्रिया मी बघितलं आहे किंवा ऐकलं आहे, काही स्त्रिया कोळशे सुद्धा खातात. किंवा काही स्त्रियांची इच्छा होते त्यावेळी की आपण चिंचा बोरी खाल्ल्या पाहिजे किंवा आंबट तुरट वगैरे काहीतरी खाल्लं पाहिजे. त्या स्त्रियांच्या त्या भावना असतात त्या गरोदरपणामध्ये. परंतु महामायेचं मात्र तसं नाही. ती वाटेमध्ये जात असताना तिला रम्य असं ते वन दिसलं आणि त्या वनामध्ये साल वृक्षाची जी झाडं होती आणि त्या साल वृक्षाला पांढरी शुभ्र फुलं आलेली होती आणि पांढरी शुभ्र फुलांनी ते संपूर्ण सालवन म्हणजेच ते लुंबिनी वन रम्य असं वाटत होतं. तिला मोह आवरला नाही आणि ती लगेच पालखीवाल्यांना म्हणते की ही सोन्याची पालखी खाली ठेवा. आणि त्यानंतर महामाया लगेच त्या साल वृक्षाचं जे फुलानं बहरलेलं जे झाड आहे त्याची फांदी पकडायला जाते. आणि त्यावेळी ती जशी साल वृक्षाची फांदी पकडल्या जाते तर ती वरच्यावरच ती तिच्या टाचा उभ्या वर्त होतात आणि उभ्या उभ्यानच सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे या महामाया देवीने उभ्या उभ्याच सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमेचा. तर ही महामाया ज्या दिवशी नामकरण असते, या महामायाचं नामकरणाच्या संध्याकाळीच तिला आजारी पडते आणि त्यावेळी ती आपली जी बहीण आहे, जी कोलीय वंशी बहीण महाप्रजापती गौतमी तिला जवळ बोलावते. आणि ती आपल्या महाप्रजापती गौतमीला सांगत असताना ती तिला असं म्हणते की माझ्या पंचामध्ये तू माझ्यापेक्षाही त्या सिद्धार्थ गौतमाचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ करशील याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु त्या अशित मुनीचं जे स्वप्न आहे, जे भाकीत आहे की हा सम्यक संबुद्ध होईल, तर या संदर्भात मला चिंता वाटते. परंतु याचा सांभाळ करण्यामध्ये तू परिपूर्णता काढशील याची मला पूर्ण खात्री आहेस. आणि त्यावेळी महामाया सोडून जात असते आणि त्यानंतर या लहान सिद्धार्थ गौतमाच्या पालन पोषणाची, संगोपनाची जबाबदारी महाप्रजापती गौतमीवर येते. आणि म्हणूनच महाप्रजापती गौतमीवरूनच गौतम बुद्ध हे नाव त्या काळामध्ये आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहतो की महाप्रजापिता सम्राट अशोकांना आपण प्रियदर्शी सुद्धा म्हणतो, त्यांना देवानाम प्रियदर्शी सुद्धा म्हणतो. परंतु सम्राट अशोकांची एक पदवी आहे महाप्रजापिता, म्हणजे महाप्रजापिता हे सम्राट अशोकाला विशेषण लागतं. पण बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध माता जी सावत्राया आपण म्हणणारच नाही तिला, जिनं कशी कमतरता केली नाही पालन पोषण करण्यामध्ये, तर हिला महाप्रजापती गौतमी म्हटल्या जातं. आणि मग ह्या स्त्रियांचं किती बुद्ध काळामध्ये महत्व होतं, एक मातृसत्ताक पद्धती म्हणून महाप्रजापती गौतमी आपण हे बघत असतो. तर ही महामाया आणि महाप्रजापती गौतमी ह्या कोलीय वंशाच्या ज्या दोन्ही स्त्रिया आहेत, त्यांचं खास करून महाप्रजापती गौतमी ही संघनायिका, भिक्खुनी संघाची संघनायिका म्हणून तिचं महत्व थेरीगाथामध्ये विशद आहे. परंतु महामाया जर या जगामध्ये महामाया जन्माला आली नसती
तर सिद्धार्थ गौतम, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ह्या जगाला दिसला नसता. म्हणून महामाया ही जी स्त्री आहे, या महामायेचं जे वैशाख पौर्णिमेच्या नंतर जे नामकरणाच्या दिवशी तिचं निर्वाण होत असतं, तर ही महामाया ही कोलीय वंशाची. बौद्ध साहित्यामध्ये थेरीगाथा हा ग्रंथ जर वाचला तर या थेरीगाथामध्ये महामाया, महाप्रजापती गौतमी, सुप्रवासा जी शिवलीवंतीजींची आई आहे, सुप्रवासा देवी, महाप्रजापती देवी, महामाया आणि यशोधरा ह्या चौघीही कोलीय वंशाच्या आहे. त्यातही बौद्ध साहित्यामध्ये मध्यम निकायामध्ये जर बघितलं तर बुद्धाच्या काळामध्ये स्वाती नावाचा एक कोलीय वंशाचा एक भिक्खू सुद्धा होता. आणि जो 7व्या वयाच्या 7व्या वर्षामध्ये भिक्खू संघामध्ये प्रवजित झाला. सुप्रवासा देवीचा मुलगा म्हणजे शिवली हा सुद्धा कोलीय वंशाचाच आहे. तर हा कोलीय वंशाचा जो इतिहास आहे, आपल्याला असं वाटतं की ही कोलीय लोक हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे नेपाळ तराईच्या प्रांतामध्ये, त्या तराईच्या वनामध्ये देवदह किंवा रामग्रामचेच हे कोलीय आहे. आणि हे कोलीय लोक केवळ हिमालयाच्या तराईच्या प्रांतातच राहत असेल असं अजिबात नाही. हे कोलीय लोक त्यावेळी आणि आज सुद्धा संपूर्ण जम्बूद्वीपात म्हणजे आजच्या भारतामध्ये आपल्याला दिसतात. आणि म्हणून एक इतिहास आहे, एक आकडा आहे की कोलीय वंशाचे जे लोक आहेत संपूर्ण भारतभर आजही पसरलेले आहे. आणि या कोलीय लोकांची सर्वात जास्त जनसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून कोलीय लोक केवळ नेपाळमध्ये तराईच्या प्रांतातच होते असं अजिबात नाही. हे कोलीय लोक संपूर्ण भारतभर त्यांचं अस्तित्व आहे. आणि आज आकडा असा सांगतो की भारतामध्ये सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये कोलीय आहे. आणि दुसरा क्रमांक लागतो या कोलीय लोकांमध्ये म्हणजे कोळी लोकांमध्ये म्हणजे किंवा कोळी लोकांमध्ये. तर महाराष्ट्राचा प्रथम नंबर लागतो की कोळी लोक म्हणजे बुद्धाच्या आईचे वंशज, महामाया देवीचे वंशज हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. दुसरा क्रमांक या कोळीय वंशजाचा लागतो तो म्हणजे गुजरात आणि कोकणमध्ये. म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकांनी केवळ शिल्पांकनामध्ये केवळ धम्मस्तंभच नाही, धम्मचक्रच नाही, धम्मशिलालेखच नाही, तर प्रतिकात्मक रूपानं बुद्धाच्या आईचं सुद्धा शिल्प प्रत्येक स्तूपांवर कोरलेलं आहे. आपण सांचीच्या स्तूपांवर गेलं किंवा भरभूतचा जो स्तूप आहे ज्याचे सध्या शिल्प कलकत्ताच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहे, तर सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूप आणि महाविहार उभे केले, त्या 84,000 महास्तूपांवर महामाया देवी बुद्धाच्या आईचा आदर म्हणून सम्राट अशोकाने महामाया देवीचे 84,000 मूर्त्या 84,000 स्तूपांवर निर्माण केल्या होत्या. आज जरी आपण सांचीला गेलं तर सांचीच्या 4ही तोरणद्वारावर, त्या प्रवेशद्वारावर आपल्याला महामाया देवीचं चित्र स्टँडिंग मध्ये म्हणजे उभ्या पोझिशन मध्ये किंवा बसल्या पोझिशन मध्ये दिसतं. आणि ही महामाया कमळावर बसलेली दिसते. आणि दुसरी गोष्ट, ती उभी किंवा बसलेली दिसते. तिच्या बाजूला 2 सफेद हत्ती आणि त्यांच्या सोंडामध्ये पांढरी शुभ्र कमळाची फुलं किंवा त्यांच्या सोंडामध्ये कलश वगैरे दिसतात आणि पाण्याचा जल अभिषेक करताना दिसतात. हे चित्र ज्यावेळी महामाया सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तर त्यावेळी लुंबिनीच्या वनामध्ये स्त्रियांनी ज्या दासदासी होत्या, ज्या राजाने पाठवलेल्या, त्यांनी तिला तिथेच आंघोळ घातली होती. आणि म्हणून त्यावेळेचे हत्ती सुद्धा त्यावेळी तो जलाभिषेक महामायेच्या अंगावरती तो जलाभिषेक हत्तीने केलेला आहे. आपल्याला असं वाटेल की इथे चमत्कार आहे, चमत्कार वगैरे अजिबात नाही. बुद्धाच्या काळामध्ये आपण पाहतो की जेव्हा सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात आखाडी पौर्णिमेला, तर कंथक नावाचा घोडा रडतो. तर आपण असं उदाहरण पाहतो की त्यावेळी जलाभिषेक करणारे ते हत्ती होते. आणि म्हणून त्याचं 2 बाजूनी 2 हत्ती उभ्या किंवा बसलेल्या पोझिशन मध्ये त्या ठिकाणी ते
महामायेचं शिल्पांकन 84,000 स्तूपांवर सम्राट अशोकांनी कोरलेलं आपल्याला दिसतं। आणि म्हणून सम्राट अशोकांचे काही स्तूप नष्ट झालेले आहे, त्याच्यामुळे महामाया देवीचं शिल्प आपल्याला दिसत नाही। परंतु सांची आणि भरूचच्या स्तूपावर जर बघितलं तर महामायेचं ते चित्र, ते शिल्पांकन आपल्याला दिसतं। आणि नंतर जो ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये राजा रवी वर्मा नावाचा ब्राह्मण माणूस, या राजा रवी वर्मा ब्राह्मण या माणसानेच सगळे हिंदू देवी देवतांची चित्र तयार केली। आधी कागदच नव्हता तर देवी देवता अस्तित्वात नव्हते। चायनामध्ये पहिल्यांदा डायमंड सूत्र नावाचा बुद्धिस्ट ग्रंथ तयार झाला। चायनामधून जेव्हा भारतामध्ये कागद आला तेव्हाच हे देवी देवतांचे चित्र तयार झाले। आणि त्यावेळी इतिहास सांगतो की ब्राह्मण राजा रवी वर्मा हा लोणावळ्याच्या मळवली प्रांतामध्ये राहत होता। आता एखादा कवी असेल किंवा चित्रकार असेल तर तो निसर्गामध्ये आणि पहाडामध्ये राहणं त्यांना आवडत असतं। म्हणून राजा रवी वर्माचा इतिहास आहे की तो जास्तीत जास्त पुण्याच्या परिसरामध्ये लोणावळा या ठिकाणी मळवली परिसरामध्ये तो जास्तीत जास्त फिरलेला आहे। आणि म्हणून मळवली हे जे ठिकाण आहे, पुण्यापासून काही अंतरावर असलेलं लोणावळा हे ठिकाण, त्याचं नाव लोणावळा का आहे? ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये पर्वतरांगेमध्ये लोणावळा हे नाव कशावरून पडलं तर तिथं सर्वाधिक बुद्धाच्या लेण्या आहे, लेण्यांचं वलय आहे, लेण्या वलया, म्हणून त्याचं नाव लोणावळा पडलेलं आहे। आणि या लोणावळ्यामध्ये एकवीरा नावाचे एक बुद्धिस्ट लेणी आहे, त्या लेणीचं जुनं नाव विहीरगाव लेणी आहे किंवा तिला मानमुकुट लेणी सुद्धा म्हटल्या जातं। परंतु ती ती वलुरक लेणी म्हणून ओळखल्या जाते। प्राचीन नाव कार्लेच्या बुद्ध लेणीवर वलुरक लेणी असा तिचा उल्लेख आहे पालीमध्ये, वलुरक लेणी किंवा तिला विहीरगाव लेणी म्हणतात। आणि आज तिला कार्ला बुद्ध लेणी म्हणून ओळखल्या जातं। अजिंठा, वेरूळ ह्या बौद्ध लेण्या, जगप्रसिद्ध बौद्ध लेण्या, आणि एलिफंटा बौद्ध लेणी मुंबई आणि कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई, म्हणजे अजिंठा, वेरूळ, एलिफंटा आणि कान्हेरीच्या नंतर सर्वाधिक मोठी बुद्ध लेणी म्हणून त्या लेणीचा उल्लेख आहे। जगातील सर्वात मोठं बौद्धांचं चैत्यालय लेणीमधलं ते म्हणजे कार्ला चैत्यालय आहे। आणि ही कार्ला बुद्ध लेणी पुण्याजवळील लोणावळा परिसरामध्ये आहे। आणि त्या ठिकाणी सुद्धा एकवीरा देवीचं, ते महामाया देवीचं, जिला एकवीरा देवी म्हणतात, तर हे महामायाचं ते शिल्प त्या लोणावळ्याच्या कार्ला बुद्ध लेणीमध्ये होतं। आपण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता। देहू भाषणामध्ये बाबासाहेब बोलतात की महाराष्ट्र 100% बुद्धिस्ट होता। त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्वाधिक बुद्धांच्या लेण्या। आणि आजही आपण महाराष्ट्रातल्या लेण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या लेण्या आहेत त्या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला बुद्धाच्या आईचं, बुद्ध माता महामाया देवी, कोलीयवंशी महामाया देवीचं शिल्पांकन महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेर इतरही ठिकाणी महामाया देवीचं शिल्पांकन जुन्या महाविहारांवर आणि बौद्ध गुफांमध्ये आपल्याला ते दिसतं। सर्वात आधी जर आपण चित्र बघितलं तर पितळखोरा ही जी बुद्ध लेणी आहे, म्हणजे वेरूळ बुद्ध लेणी पासून 30 किलोमीटर अंतरावर, एलोरा वेरूळ बुद्ध लेणी पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेली जी लेणी आहे ती लेणी म्हणजे पितळखोरा लेणी। पितळ म्हणजे पीत म्हणजे पिवळं, पिवळ्या भिक्खूंच्या राहण्याचं ते निवास म्हणून ते पितळखोरा ती वस्ती, त्या ठिकाणी पितळखोरा लेणीला पहिल्यांदा महामायेचं शिल्पांकन दिसतं। आणि ते शिल्पांकन सध्याला मुंबईच्या शिवाजी म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे। महामाया देवीचं, कोलीयवंशी महामाया देवीचं शिल्पांकन मुंबईच्या शिवाजी म्युझियम संग्रहालयामध्ये दिसतं। महामाया देवीचं दुसरं एक शिल्पांकन जे महाराष्ट्रामध्ये भंडारा, जिथं सम्राट अशोक स्वतः येऊन गेलेले आहे, स्वतः अनंत महादेव महास्तवीर भिक्खू सुद्धा येऊन गेलेले आहे। तर पवनीला सुद्धा सम्राट अशोकाने जो स्तूप बांधला होता, तसं 84 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सम्राट अशोकाने बुद्ध माता कोलीयवंशी महामायेचे
84,000 स्तूप तर 84,000 महामाया देवीचे शिल्प कोरलेले होते आणि ते शिल्प पवनीच्या बौद्ध स्तूपामध्ये आढळलं आणि ते पवनीच्या बौद्ध स्तूपांचं कोलीयवंशी महामाया देवीचं शिल्प तेही सुद्धा मुंबईच्या शिवाजी म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे। दुसरं शिल्प तुम्हाला औरंगाबादची बुद्धलेणी आहे, औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला लगत असलेली, किंवा त्या औरंगाबादमध्ये अजिंठा बुद्धलेणी, वेरूळ बुद्धलेणी, घटोत्कच बुद्धलेणी, किंवा आणखी आपण रायगड जिल्ह्यामध्ये जर गेलं तर रायगडमध्ये कोंडाणी बुद्धलेणी, कान्हेरी बुद्धलेणी, बेडसे बुद्धलेणी, भाजे बुद्धलेणी, शेलारवाडी बुद्धलेणी, हिरंकाई बुद्धलेणी, किंवा आपण तिकडं रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड बुद्धलेणी किंवा लोणाड बुद्धलेणी किंवा पन्हाळेकाची बुद्धलेणी, तर या सर्व बुद्धलेणींवर महामाया देवीचं कोलीयवंशी महामाया देवीचं शिल्पांकन लेण्यांमध्ये सातवाहन राजांनी आणि वाकाटक बौद्ध राजांनी कोरलेलं आपल्याला दिसतं। आणि म्हणून महामाया देवीचे शिल्पांकन जे सम्राट अशोकाने 84,000 स्तूपांवर कोरलं तेच सातवाहन जे मौर्यांचे मांडलिक होते सातवाहन आणि वाकाटक आणि काही प्रमाणात गुप्त बौद्ध राजांनी, पाल बौद्ध राजांनी ही शिल्पकला लेण्यांमध्ये आणि स्तूपांमध्ये आणि महाविहारांमध्ये कोरलेलं आपल्याला ते दिसत असतं। म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोलीय बांधव आहे आणि हे कोलीय बांधव विसरले आहे की ते बुद्ध माता महामाया देवीचे वंशज आहेत। बुद्धाचा आणि आजच्या महाराष्ट्रातील कोलीय लोकांचा संबंध आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये कोलीय लोकांचं जे दैवत आहे एकविरा आहे। आजही आपण एकविराला गेलं तर कोकणातील आगरी कोळी म्हणजे काय, अग्रकोलीय, जसं आपण बौद्ध साहित्यामध्ये अग्रशिवली म्हणतो तर अग्रकोलीय म्हणजे आगरी कोळी, मालवणी कोळी आजही महाराष्ट्रामध्ये कोकण परिसरामध्ये, मुंबई परिसरातील, रायगड परिसरातील आणि खास करून पुणे परिसरातील लोकांचं कुलदेवता म्हणजे एकविरा देवी आहे। आणि ही एकविरा देवी दुसरी तिसरी काय नसून बुद्धाची आई महामाया देवी आहे, कोलीय वंशाची। आजही कोलीय वंश पुणे मुंबईचे आणि महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटकांमधून त्या कुलदेवता एकविरा देवी आहे आणि ही एकविरा देवी दुसरी तिसरी काऊन नसून कोलीय वंशाची बुद्धाची माता महामाया देवी आहे। म्हणून कोळी बांधवांचं एक गाणं आहे प्रचलित, सगळ्यांना महाराष्ट्रातील लोकांना माहित आहे, एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी। तर ही एकविरा म्हणजेच काय, तर बुद्ध गुण गाथावली नावाचं बुद्धांचे 100 सहस्त्र नामावली आहे। बुद्धाचे अनेक नाव आणि विशेषण आहे सहस्त्र नामावलीमध्ये, त्यामध्ये बुद्ध गुण गाथावलीमध्ये बुद्धाला महावीरो, एकवीरो असं म्हटलं जातं। म्हणजे बुद्ध गुण गाथावलीमध्ये बुद्धाला एकवीरो, महावीरो, तन्नंकरो असं म्हटलं जातं, आपण ऐकलं असेल। तर ही एकवीरो म्हणजे एकवीराला जन्म देणारी हा वीर कोण, तर हाच तो मार सेनेवर पंचमारे पराजित्वा या पंचमार सेनेवर विजय प्राप्त करणारा हा परमवीर, हा महावीर, हा एकवीर, या एकवीराला, या सिद्धार्थ गौतम बुद्धाला, या अरहंत सम्यक संबुद्धाला, ह्या एका वीराला जन्म देणारी ही एकवीरा। महामाया देवीचे अनेक नाव आहे। महालक्ष्मी मंदिर हे प्राचीन बौद्ध विहार आहे आणि या महामाया मंदिराच्या तलावामध्ये सुद्धा कोल्हापूर जे महालक्ष्मी मंदिर आहे तिथे सुद्धा तलावामध्ये बुद्धाच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत। म्हणून महाराष्ट्रामध्ये कोलीय बांधवांचं जे कुलदैवत आहे ही एकविरा देवी म्हणजेच बुद्धाची आई महामाया देवी आहे। नंतरच्या काळामध्ये हेच महामाया देवीचं चित्र, हे शिल्पकला हिंदूंच्या अनेक मंदिरांवर आपल्याला ते दिसतं आणि ते प्रथम दर्शनी दरवाजावरच दिसतं। आणि दुसरी गोष्ट, हेच महामाया देवीचं चित्र राजा रवी वर्मा यांनी महालक्ष्मी म्हणून प्रेझेंट केलं आणि तिला धनाची देवता, धनदेवता म्हणून लोकांसमोर प्रेझेंट केलं। आजही हिंदू बांधव त्या महामाया देवी म्हणजे महालक्ष्मी समजून, तिला महालक्ष्मी समजून महामाया देवीचीच पूजा करतात आणि तिच्या समोर आव्हान करतात। दिव्यांची आरास लावली जाते, दोन्ही दरवाजांवर दिवे लावले जातात, रांगोळी काढल्या जातात, फुलांचे सडे काढले जातात आणि दोन्ही दरवाजांवर आव्हान केलं जातं की आमच्या घरामध्ये धनसंपत्ती यावी। तर ही धनसंपत्ती नाही तर ही ज्ञान देणारा जो
तथागत बुद्ध आहे, त्याची माता आहे, ही ज्ञान देणारा ज्या बुद्धाची आई म्हणजे माता महामाया आहे कोलीय वंशाची. तर ही कोलीय वंशाची जी महामाया आहे, तर या महामायेचं जे एक वैशिष्ट्य आहे की महामाया महाराष्ट्रामध्ये आणि खास करून लुंबिनी प्रांतामध्ये जर गेलो तर आज लुंबिनी आपण काही लोक प्रचलित नावाप्रमाणे आपण लुंबिनी म्हणतो नेपाळमध्ये गेल्याच्या नंतर, परंतु नेपाळी लोक त्याला लुंबिनी कमी म्हणताना दिसतात, त्याला रुम्मिन देई म्हणतात, रुम्मिन देई. आणि सम्राट अशोकाने सुद्धा जो लुंबिनीला जो स्तूप आणि महामाया देवीचं जे महाविहार उभं केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी लुंबिनीला धम्मस्तंभ उभा केलेला आहे, अशोक स्तंभ, त्या पिल्लरवर सुद्धा असं लिहिलेलं आहे येत साक मुनी बुधे जाते. म्हणजे सम्राट अशोकांनी जो लुंबिनीला जो पिल्लर धम्मस्तंभ उभा केलेला आहे त्याच्यावर सुद्धा त्या स्तंभाला आजही लोक लुंबिनीचा स्तंभ असं न म्हणता त्याला रुम्मिन देई स्तंभ असं म्हणतात. अशोक रुम्मिन देई स्तंभ. मग रुम्मिन देई म्हणजे काय? हा नेपाळी मोठा शब्द जरी असला, रुम्मिन देई, रुम्मिन म्हणजे काय तर रुम्मिन आणि देई, देई म्हणजेच देवी होत असते नेपाळी भाषेमध्ये. रुम्मिन म्हणजे आपण त्याला रुक्मिणी देई देई किंवा मग रुम्मिनी देई किंवा रुक्मिणी देवी असं म्हणतो. म्हणून अनेक लोकांमध्ये एक प्रचलन आहे की महामाया हे एक त्या महामाया देवीचं एक विशेषण आहे. पण आजही नेपाळ प्रांतामध्ये आणि नेपाळी बुद्धिस्ट लोक तिला रुम्मिनी देई किंवा रुक्मिणी देवी असंही म्हटलं जातं. आपल्याला माहित आहे की माता रमाईच्या आईचं नाव रुक्मिणी होतं. हे बुद्धिस्ट नागवंशी कुळातीलच नाव आहे, ते बुद्धाच्या आईशी संबंधित आहे. आणि जे आपण रमाई आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव पाहतो आपण भिक्खूजी, भिक्खू म्हणजे काय तर हा भिक्खू, आणि रुक्मिणीची ती कन्या म्हणजेच तिला रुम्मिनी देई हे जे नेपाळी मध्ये बोलल्या जातं. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की रुम्मिनी देईचं रुक्मिणी देवी करण्यात आलेलं आहे. आणि ही रुक्मिणी देवी नसून ती रुम्मिनी देई महामाया आहे. रुम्मिनी देई आणि महामाया असे दोनही नावं महामायाचे आहे. म्हणून तिला नेपाळमध्ये जरी रुम्मिनी देई म्हटल्या जात असेल तरी इथं महामाया म्हणून आणि रुम्मिनी देई आपण असंही म्हणू शकतो. तरी आजही महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आणि अमरावतीच्या सीमेवर वर्धा नदीच्या काठावर रुक्मिणीचं माहेर म्हणून जे ओळखलं जातं त्याला कौंडिन्यपूर म्हणतात. वास्तविक मी कौंडिन्यपूरचा इतिहास नंतरच्या भागामध्ये कधीला सांगण्याचा प्रयत्न करेल, कौंडिन्यपूरचं जे महत्त्व आहे. पण त्या ठिकाणी जे रुक्मिणी देवी जो शब्द, या रुक्मिणी देवीवरूनच रुक्मिणी देवी हा शब्द तयार झाला. आजही आपण उत्तर भारतामध्ये जर बघितलं, उत्तर भारत म्हणजे बुद्धाने सर्वाधिक उत्तर भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. आजही उत्तर भारतामध्ये प्रत्येक स्त्रियांच्या आडनावाच्या मागे देवी हा शब्द लागला जातो. देवी. आपल्या महाराष्ट्रामध्ये बाई हा शब्द लावला जातो. पण आज उत्तर भारतामध्ये नेपाळच्या तराई प्रांतापासून म्हणजेच बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा पूर्ण भाग आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड म्हणजे बुद्धाच्या काळातलं दक्षिण कोसर या एरियामध्ये आजही स्त्रियांच्या आधार कार्डावर नावाच्या मागे जसं माया देवी, महाप्रजापती देवी किंवा प्रसेनजिताची पत्नी मल्लिका देवी, तर हे देवी हे जे विशेषण आहे पाली विशेषण आहे. बुद्धाच्या काळामध्ये देव, देवी, देवता हे एक विशेषण होते. भिक्खू, भिक्खुणी, पंचशील, अष्टशिलाचं पालन करणारी उपासक, उपासिका यांना सुद्धा देव, पुरुष असेल तर देव आणि स्त्री असेल तर देवी म्हटलं जातं. म्हणून महामाया देवी, महाप्रजापती देवी आणि दुसरी गोष्ट मल्लिका देवी, अजाशत्रूची आई वैदेही देवी. तर हे देवी शब्द पाली शब्द आहे. आणि सम्राट अशोकाची जी पत्नी आहे तिचं नाव सुद्धा देवी होतं. सम्राट अशोकाच्या जे संघमित्र आणि महामैंद्र जन्माला आले तर सम्राट अशोकाच्या 5 पत्न्या होत्या. तिष्यरक्षिता, पद्मावती, असंधिमित्रा आणि देवी. आणि या देवी, ही देवी सम्राट अशोकाची जी मूळची पत्नी आहे, पहिली पत्नी, पहिली महाराणी देवी, ही मुळातच बौद्ध परिवारातली होती. आणि ती देवी लहानपणापासूनच बौद्ध परिवारातली असल्यामुळे या देवीने लहानपणापासूनच
संघमित्र आणि महेंद्राला बौद्ध धम्माचे संस्कार दिले होते. संघमित्र हे नाव बौद्ध धम्माशी संबंधित आहे आणि महेंद्र पालीमध्ये महिंद म्हणतात, ही बौद्ध धम्माशी संबंधित शब्द आहे. तर देवी म्हणजे सम्राट अशोकाची पहिली राणी ही मुळातच बौद्ध परिवारातली होती आणि लहानपणापासूनच या देवीने आपल्या महेंद्र आणि संघमित्राला बौद्ध धर्माचे संस्कार लहानपणापासूनच दिले आणि म्हणून ते पुढे जाऊन लवकर भिक्षू बनण्यास ते तयार झाले असा इतिहास आहे. म्हणून सम्राट अशोकाच्या पत्नीला केवळ देवी म्हणत नाही तर तिला महादेवी सुद्धा म्हणतात. तिलाच एक विशेषण आहे बौद्ध धर्मामध्ये, सिरीपाद सरोवरे म्हणजे सिरी देवी. जसं आपल्याला एखाद्या बॉलिवूड मध्ये एक हिरोईन आहे, नटी आहे, तिला सिरी देवी म्हणतात. परंतु हे बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक स्त्रियांच्या मागे सिरी हे विशेषण आहे. सिरी देवी किंवा महादेवी आणि ती देवी आणि तिचा जन्म विदिशाला झाला म्हणून तिला विदिशा देवी म्हणतात. जे विदिशा शहर सांचीच्या बौद्ध स्तूपापासून जवळ आहे, या विदिशा शहरामध्ये देवीचा जन्म झाला म्हणून तिला विदिशा देवी म्हणतात. आणि देवी, देवता हे पाली शब्द आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पंचशिलाचं पालन करणाऱ्या प्रत्येक शिलाचारी सदाचारी स्त्रीला देवी विशेषण लागलं जात होतं. पंचशिलाचं पालन करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला देव हा शब्द म्हणून सम्राट अशोकाला देवा नाम प्रिय म्हणजे देवता कोणाला म्हटलं जातं, भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिका. देवताओं के प्रिय म्हणजे देवांचे प्रिय असं नाही, तर देवताओं के प्रिय म्हणजे देव कोणाला म्हटलं आहे, भिक्खू भिक्खुणींचा प्रिय दर्शी, ज्याचं दर्शनच प्रिय आहे, भिक्खू आणि भिक्खुणींच्या जवळचा आहे, आवडता आहे. तर म्हणून सम्राट अशोकाला देवानाम म्हटलं जातं आणि त्याच्या पत्नीला विदिशा देवी म्हटल्या जात असतं. म्हणून हे आजही उत्तर भारतामध्ये देवी प्रत्येक स्त्रियांच्या नावामागे लावल्या जातं. हे देवी नावाचं विशेषण बौद्ध साहित्यामध्ये आणि बुद्ध काळापासून चालत आलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये 10 हाताच्या देव्या, 12 हाताच्या देव्या आणि अनेक नाना प्रकारच्या देव्या निर्माण करून या ब्राह्मणी या भारतामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतरच हे घडलेलं आहे. कारण बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, एखाद्या देशाला किंवा समाजाला जर गुलाम करायचं असेल तर त्या देशाची सर्वप्रथम संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश आपोआपच गुलाम होतो. आणि आपणा सर्वांना माहित आहे की या भारत देशाची संस्कृती ही विश्वमान्य जगमान्य बौद्ध धर्म संस्कृती आहे आणि हा भारत देशाचा क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे. हीच महामाया देवी नंतर महालक्ष्मी म्हणून तिला विकृत पद्धतीनं तिचं पूजन चालू झालं आणि कर्मकांड, पाखंडवाद आणि लोकांना शोषण एक व्यवस्था, ही सन म्हणजे गरिबांचं शोषण करणारी सन आहे. आणि म्हणून महामाया देवी ही जी स्त्री आहे, आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोलीय बांधव आहे. ही कोलीय बांधव प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्ट लोक आहेत. या कोलीय बांधवांनीच 8वा स्तूप रामग्रामचा स्तूप बांधला होता. हे कोलीय बांधव आजचे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कोलीय बांधव हे महामाया देवी म्हणजे बुद्धाच्या आईचे वंशज आहे, बुद्धाचेच वंशज आहे. हे कोलीय बांधव विसरलेले आहे. आज महाराष्ट्रामध्ये कोलीय बांधव हे बुद्ध धर्माकडे वळले पाहिजे आणि त्यांनी बुद्ध धर्माचा अंगीकार केला पाहिजे. आणि म्हणून ह्या कोलीय बांधवाशी संबंधित असणारी ही महामाया देवी, बुद्ध माता महामाया देवी, या महामाया देवीचा हा जो जीवनपट आहे, महामाया देवीच्या संदर्भात जे कोलीय वंश आहे, हे जनपद या कोलीय वंशाचा हा इतिहास, एकवीरा म्हणजेच एका वीराला जन्म देणारी बुद्ध माता महामाया देवी आहे. आणि हे कोलीय बांधव आणि ही कोलीय वंशी महामाया यांचा हा जो इतिहास आहे, या रमाई बुद्ध विहारामध्ये नाचनगावमध्ये आपण हा स्त्री जीवनाचा हा इतिहास, बुद्ध माता महामाया देवीचा हा इतिहास जाणून घेतला. माझे उपासक धम्मबंधू गणेशजी एरेकर यांनी आज या ठिकाणी त्यांना साधुवाद देतो. आई या ठिकाणी मालताई साखरे, तिलाही मी साधुवाद देतो, मंगलाची कामना करतो. या ठिकाणी माझे पूजनीय भदंत शांती ज्योतिजी यांच्या शिल्पुरांचं नमन करू आज या ठिकाणी थांबतो. माझ्या धम्मवाणीला विराम देतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल, भवतु सर्व